नमस्कार. आज 25 डिसेंबर 2025 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. नवी मुंबई विमानतळ आजपासून सेवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्याच महिन्यामध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे ऑलरेडी. नेक्स्ट आहे चुकाल तर संपाल. भाजपच्या बटेंगे तो कटेंगेला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर. युतीची ही घोषणा काल झालेली आहे. ही बातमी राजकीय असल्याने आपण स्किप करू शकतो. पुढे चला. अरवलीबाबत केंद्राची माघार. नवीन खाणींना बंदी. पर्यावरणवाद्यांच्या विरोधाला यश. ही बातमी द हिंदूमध्ये जर तुम्ही पाहिलात तर आपल्याला काय दिसेल एकच मिनिट द्या. फर्स्ट पेज पहा. सेंटर टेल स्टेट्स टू एन्फोर्स अपेक्स कोर्ट ऑर्डर ऑन अरवलीज. ओके, म्हणजे केंद्र सरकारने अरवलीबाबतचा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो निर्णयाला यांनी लागू तर करणार आहेत, पण यामध्ये एक त्यांनी काय म्हटलं आहे की जोपर्यंत याचे रूल फायनलाइज्ड होणार नाहीत, जोपर्यंत अरवलीमधील रूल फायनलाइज्ड होत नाहीत ना, तोपर्यंत आम्ही काय करणार नाही तर तिथे नवीन खाणींना प्रवेश वगैरे देणार नाही. पण याच्या पूर्वीच्या ज्या खाणी चालू आहेत त्यांना अगदीच आम्ही मान्यता देत आहोत, पण याच्या पुढे आम्ही खाणींना मान्यता देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. लोकसत्ताला जर तुम्ही पाहिलात तर डायरेक्टली आपल्याला काय लक्षात येतं की नवीन खाणींना त्यांनी पूर्णतः हे केलं आहे, बंदी घातली आहे अशा पद्धतीने आपलं वाटतं, पण तसं बिलकुल नाही आहे. त्यांनी एक थोडासा वेळ मागितलेला आहे. मग अगदीच असं होऊ नये. आता आंदोलनाला थोडंसं शमवण्यासाठी फक्त जर प्रयत्न झाले असेल तर ते चुकीचं आहे, पण अगदीच आय होप की केंद्र सरकारला पण इश्यू समजलेला असेल व त्यांनी जी आंदोलनकर्त्याची मागणी होती ती मान्य केलेली असेल. ओके, कारण दोन्हींची जर भाषा पाहिली व पहा, डिप्लोमसी जर पाहिलात ना तुम्ही किंवा लॉमध्ये पण हेच प्रॉब्लेम असतो की म्हणायचं एक असतं व इंटेन्शन एक असतं. आता भारतीय संविधानामध्ये पण तसंच आहे. ओके, भारतीय संविधान जे देण्यात आलेले आहेत, जे कायदे आहेत त्याचं एक्सप्लेनेशन वेगळं आहे, पण त्याच्या मागची भावना वेगळी आहे. व सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस आपण इंटरप्रिटेट करतं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला, त्यावेळेस त्यांनी भावना शोधतं. अगदी त्याच धर्तीवर पहा, आता भावना वेगळी आहे या पण केसमध्ये. तर पाहूयात, पण हा मुद्दा इथंच संपत नाही आहे. नक्कीच याबद्दल चर्चा वगैरे केली जाईल आगामी काळामध्ये. ओके, मग UPSC प्रिलिमला काय प्रश्न येतील ते आपण लवकरच याबद्दल पाहणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नगराध्यक्षांना सदस्यत्व तसेच मताचाही अधिकार देण्यात येणार आहे. त्याबद्दल लवकरच एक अध्यादेश काढण्यात येणार आहे. ओके, आता भारतीय संविधानामध्ये अध्यादेशचं कलम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं कलम जे आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर इस्रोची वजनदार कामगिरी, म्हणजे अगदीच आपल्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे. तर भारतीय अवकाश संस्थेने म्हणजेच इस्रोने बुधवारी LMV3 LMV3 या बाहुबली प्रक्षेपकाच्या सहाय्याने अमेरिकेच्या 6100 किलो वजनाच्या संवाद उपग्रहाला यशस्वीरित्या कक्षेत स्थिर केलेली आहे. कोणाचं होतं हे? अगदीच अमेरिकेचं होतं. USAचे उपग्रह आपण भारताच्या मदतीने त्यांनी अवकाशयानामध्ये कक्षेत स्थापित केले आहेत. अगदी ही चांगली गोष्ट आहे पहा भारतासाठी. व हे सर्वात जास्त वजनदार उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडलेला आहे. व याचं नेमकं काम काय असणार आहे किंवा याचा उपयोग काय आहे तर 4G आणि 5G टेक्नॉलॉजीला याचाही मदत होणार आहे. यासाठी आपण हे उपग्रह, अमेरिकेचे उपग्रह आहेत ते आपण अवकाशात प्रस्थापित केलेले आहेत. ओके, ही चांगली न्यूज आहे. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपण कोणत्या देशाचे उपग्रह नुकतेच सोडलेले आहेत, म्हणजे 24 डिसेंबर 2025 रोजी, तर अगदीच USAचे. डन. परीक्षेत प्रश्न आल्यानंतर पहा, USA म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं आपण गोंधळून जातो किंवा USA असं नसेलच असं आपला तिथं इलिमिनेशन टेक्निकमध्ये आपण जातो, पण बेसिकली ते USAच आहे. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डन. पुढे चला. हा उपग्रह ग्लोबल लो अर्थ ऑर्बिट मोहिमेचा एक भाग असणार आहे. कोणाचा? ग्लोबल लो अर्थ ऑर्बिट. ओके, तर हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकी सर्व घेतलेलं आहे आपण. डन. त्याच्यानंतर पुढे चला. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्पादन बंद करण्यासाठी उद्योगमंत्र्यांना निवेदन देखील दाखल झालेलं आहे. पहा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक इटलीची कंपनी आलेली आहे, म्हणजे डायरेक्टली इटलीची नाही आहे, तर इटलीमध्ये बंद पडलेली. का बंद पडली होती तर तिथं इटलीमध्ये त्यांनी प्रदूषण जास्त पसरवत होते, बरोबर. मग त्या कंपनीला म्हणजे इटलीमध्ये बंद केल्यानंतर त्याची जी सर्व मशिनरी वगैरे आहे ती मशिनरी भारतामध्ये आली व रत्नागिरीमध्ये ती कंपनी चालू झालेली आहे. आता यामध्ये बेसिकली प्रॉब्लेम काय आहे? मग इथे भारत देशामध्ये स्थापन झाली तर पहा,
या कंपनीचे जे उत्पादन आहेत ना त्यामधून प्रदूषके नष्ट होत नाहीत, निसर्गामध्ये ती तसेच सोडली जातात व त्यामुळे पाणी दूषित, त्यानंतर हवा दूषित, यामुळे अगदीच जीवनमानाला धोका निर्माण होऊ शकतो पहा. ओके, त्यामुळे आता उद्योग मंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की बा ही कंपनी तुम्ही बंद करावी. पाहूयात आता याबद्दल काय निर्णय होईल, कारण इटलीमध्ये ती कंपनी तर बंद पाडण्यात आलेली आहे. डन. पुढे चला, साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99 कुठं होत आहे? सातारा येथे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, व किती ते किती? 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान हे पार पडणार आहे. व याचे संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता, कारण ज्यावेळेस मी न्यूज ॲनालिसिस घेतलं होतं ना त्यावेळेस हा इश्यू नक्कीच चालू होता. ओके, व ते नाव सर्वांना लक्षात असणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही नक्की सांगू शकता मला. डन. त्याच्यानंतर पुढे चला, पुढची बातमी पहा. अजित पवारांचे 2 दगडांवरती पाय, एकाच वेळी भाजप आणि शरद पवारांबरोबर जाण्याचे संकेत, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष. या बातम्या राजकीय असल्याने आपण स्किप केला बेटर असेल. त्यानंतर मतदान दिवशीच्या प्रचार जाहिरातींवरती बंदी. ही एक बेस्ट न्यूज आहे पहा, कारण मी ऑब्झर्व केलेलं आहे. तुम्हाला लास्ट इयरला लोकसभेचे जे इलेक्शन झाले त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की छत्रपती संभाजीनगरमध्ये जर इलेक्शन चालू असेल व दुसरीकडे पुणेमध्ये इलेक्शन त्या दिवशी नसायचं, तर पुणे किंवा लोकसत्तामध्ये सगळ्याच लोकसत्तामध्ये त्यांनी काय दिली होती? जाहिरात दिली होती. व त्यावेळेस पण मी न्यूजपेपर अनालिसिस घेतलं होतं, त्यावेळेस म्हटलेलं होतं की हे चुकीचं आहे. ओके, कारण डायरेक्टली तुम्ही ॲड देत आहात ना, व प्रचार आपला 1 दिवस अगोदर थांबवला जातो. पण त्यांनी म्हटले की नाही, आमचं जे न्यूजपेपर आहे ना ते दुसऱ्या प्रदेशामध्ये वगैरे वाचलं जातं, यामुळे आम्ही ते छापलेलं आहे. जसं की पंजाबची ॲड येते आपल्या न्यूजपेपरमध्ये, बरोबर आहे. आता अगदीच पंजाब गव्हर्नमेंटकडे पैसा आहे किंवा त्यांनी म्हणजे ती ॲड छापली ती बेटर आहे, त्याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तसं करण्याला म्हटल्यानंतर पहा, अगदीच टॅक्सपेअरचा पैसा कुठं जात आहे? तर जाहिरातींवरती जास्त जात आहे. अगदी त्याच धर्तीवर जर तुम्ही पाहिला तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस इलेक्शन दुसऱ्या टप्प्याचे होते, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्शन त्या दिवशी होते, परंतु त्यांनी संपूर्ण न्यूजपेपरमध्ये तशा पद्धतीने बातमी छापली होती व अगदीच तेव्हा प्रचार पुण्याचा चालू होता. पण बातमी तरी आली ना, किंवा जाहिरात तरी छत्रपती संभाजीनगरच्या पेपरमध्ये आलेलीच होती. ओके, त्यामुळे आता मतदाना दिवशीच्या प्रचार जाहिरातींवरती बंदी घालण्यात आली आहे व ही एक स्टेप चांगली गोष्ट आहे असं मी डायरेक्टली म्हणेल. याच्यापूर्वी पण बंदीच होती पहा, पण तेवढं कोणी लक्ष दिलेलं नव्हतं. ओके, मग आता अगदीच समाज माध्यमांवरती देखील पहा यांनी बारीक लक्ष ठेवणार आहेत. ओके, गुड न्यूज आहे. पुढे जाऊयात आपण. कलंडून जाणाऱ्या जगाचा समतोल. कालचा न्यूजपेपर तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये आपण कविवर्य यांना श्रद्धांजली दिलेली आहे, किंवा विनोद कुमार शुक्ल यांना कोणता पुरस्कार भेटला होता याबद्दल आपण काल चर्चा केली आहे. MPSC असू द्या किंवा अन्य एखादी एक्झाम, त्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक सर्वात महत्त्वाची न्यूज म्हटलं तर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे. त्याच्यानंतर अगदीच पहा, या परीक्षेमध्ये म्हणजे आता नवीन चेंजेस काही करण्यात आले आहेत MPSCमध्ये. 1, 2, 3, 4 आणखीन एक 5वा गोळा असणार आहे. तर प्लीज त्या संदर्भात थोडंसं अवेअर राहा व तुम्हाला शेवटचे 10 मिनिट पहा हे संपूर्ण गोळी भरण्यासाठी द्यायचा आहे. म्हणजे 5वा गोळा, आता हा जो गोल करायचा आहे तर तुम्ही कोणताही उत्तर तुम्ही देणार नाही यासाठी हा गोल करायचा आहे. व पर्याय बाकीचे हे जे 4 गोळे असतील हे तुम्हाला कशा संदर्भात भरायचे आहेत, तर माझं या प्रश्नाबद्दलचं हे उत्तर आहे यासाठी. व तुम्हाला जरी कोणतंही म्हणजे उत्तरपत्रिकेवरती एकही गोळा रिकामा सोडायचा नाही आहे. तिथं जर तुम्ही रिकामा सोडला तर 25% म्हणजे 1/4 तिथं निगेटिव्ह मार्किंग लागली जाणार आहे. म्हणजे अगदीच या निर्णयाचं हे करायचं आता माहिती नाही आहे, पण आपण परीक्षार्थी या नात्याने तुम्हाला याचं अंमलबजावणी तर नक्कीच करावी लागेल. ओके, तर थोडंसं परीक्षेचे शेवटचे 10 मिनिट म्हणजे अगदीच पहा, तुमचं जर 120 मिनिटाचे जर पेपर असेल तर 110 मिनिटच तुम्हाला ज्याजवळ आहेत असं तुम्ही कन्सिडर करा. कारण 25% जर निगेटिव्ह जर जात असाल तर अगदीच निगेटिव्हमध्ये जास्त जाऊ नये एवढीच एक त्यामागची अपेक्षा असेल. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. भारतीय विद्यापीठ स्किप करू शकता. त्याच्यानंतर पुढे, परंतु रोकडे काही, एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या कटुतेचा इतिहास आता भाजप उगाळणार. भाजपकडे जणू सत्संगासाठीच गेलेले या बंधूंना सत्तालोलूप ठरवणार. ओके, आता ठीक आहे पहा, भाजप यांच्यावरती टीका करेल वगैरे ह्याबद्दल आपल्याला काही म्हणजे जास्त डीपली जाण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, पण तुम्हाला थोडीशी जर केस स्टडी जर पाहायची असेल किंवा पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने हा आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, हा आहे इंडिया किंवा हा आपला प्यारा भारत. मग प्रादेशिकता जपण्याचे आव्हान ठाकरे बंधूंपुढे आहे. आता अगदीच जर तुम्ही याला थोडंसं या शब्दांमधून जर ओळखलात तर पहा, द्रमुक आणि द्रमुक पक्ष घ्या किंवा तृणमूल काँग्रेस घ्या, यांकडे पण तशाच पद्धतीने म्हणजे तमिळनाडू असू द्या किंवा वेस्ट बेंगॉल असू द्या, तिथे प्रबळ सत्ता राहिलेली आहे.
स्थानिक पक्षांची, मग त्या धर्तीवर हा पक्ष देखील स्थापन करू शकतो का, किंवा म्हणजे त्यांची ताकद एकवटली जाऊ शकते का, याबद्दलचा हा आर्टिकल आहे. मी तुम्हाला स्वतःहून रिकमेंड करत नाही आहे, पण जर तुम्ही पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने वाचणार आहात आर्टिकल, तर प्लीज तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. बेस्ट आर्टिकल आहे. डन. त्याच्यानंतर इंडिगोची मक्तेदारी मोडून काढावीच लागेल. आता फक्त इंडिगोबद्दल नाही आहे हे, तर अगदीच जिथे जिथे मक्तेदारी निर्माण होत आहे ना, त्या सर्व कंपन्यांसाठी हे रूल्स इथं मी दिलेलं आहे. पहा, फक्त तेवढं महत्त्वाचं आहे आज घडीला. त्याचसोबत पहा, इंडिगोची जी केस स्टडी आहे ती 1 जानेवारीनंतर मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे की नवीन चॅनलवरती आपण प्रस्थापित होणार आहोत. मग त्या दरम्यान ह्या इंडिगोची केस स्टडीबद्दल पण तुम्हाला कोऑपरेटिव्ह गव्हर्नन्स, त्यानंतर इथिक्सची केस स्टडी वगैरे तुम्हाला मिळून जाईल. पण सध्याला मेन्सच्या टॉपिकसाठी हे थोडंसं तुम्ही हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ओके, मेन्सबद्दल म्हणजे त्यांनी स्वतःहून दिलेली आहेत ना, की मक्तेदारी संपवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्वतःहून रिसर्च करायची आहे का, तर बिलकुल नाही. फक्त हे जे मी पॉईंट तुम्हाला हायलाईट करून दिलेत ना, ते थोडंसं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. ते मोर दॅन सफिशियंट आहे आपल्यासाठी. ओके, डन. त्याच्यानंतर आणखीन परत पुढे जाऊयात. आता आसाममध्ये सध्याला आंदोलन चालू आहेत, किंवा आसामची पण परिस्थिती चिघळल्यासारखी आपल्याला दिसत आहे. मग यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे पहा, किंवा याच्या मागचं बॅकग्राऊंड जर तुम्ही पाहिलात तर आसाममध्ये मार्च एप्रिल दरम्यान इलेक्शन लागणार आहेत पुढल्या वर्षी, बरोबर. मग इलेक्शनच्या समोरासमोरच त्यांनी काय केलेत, जे 6 जमाती आहेत त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग जे मूळ आदिवासी आहेत त्यांचा तिथं बेसिकली विरोध होत आहे, बरोबर. मग यामध्येच विद्यार्थी संघटनांनी पण उडी घेतलेली आहे. मग विद्यार्थी संघटनांनी उडी घेतल्यानंतर तुम्हाला 1980चं दशक आठवत असेल. 1980मध्ये पण राजीव गांधी यांना आसामसोबत करार करावा लागला होता, कारण तिथे जे स्टुडंट युनियन आहेत ना, ते खूप स्ट्रॉंग आहेत आसाममध्ये. ओके, मग याच धर्तीवर आता पहा, परत त्यांनी हा वाद उफाळून आलेला आहे. मग तुम्हाला नक्कीच माहिती असेल, मणिपूरला पण इश्यू झालेला होता, तो स्थानिक आदिवासींबद्दलचाच इश्यू झालेला होता. व त्यावेळेस हायकोर्टाने तिथं इंटरव्ह्यून केलेलं होतं. या कारणाने तो वाद उफाळून आलेला होता. पण आता कोणी केलेला आहे, सत्ताधाऱ्यांनी हा वाद तिथं उफाळून काढलेला आहे. त्यामुळे लोकसत्ताचं इथं बेसिकली म्हणणं काय आहे, किंवा तुम्ही अगदीच आसामच्या मुख्यमंत्र्यांचे जर स्पीच वगैरे वाचलात तर तुम्हाला नक्कीच लक्षात येतील की सध्याला आसाम कुण्या मार्गावरती आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना आवर घालणं हे गरजेचं आहे, कारण नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहेत, व सध्याला जर तुम्ही बांगलादेशची परिस्थिती पाहिलात तर आज घडीला आपण तो वाद सांभाळू शकणार नाही, किंवा तो आपल्याला परवडणारा नाही आहे. पहा, एकीकडे बांगलादेश आहे अनरेस्ट, व दुसरीकडे आसाम पण जर झालं तर आपल्यासाठी ते खूप चॅलेंजिंग असणार आहे. यासाठी सध्याला आपण थोडंसं म्हणजे फुकून पावले टाकली तर बेटर असेल आसामसाठी. हा आर्टिकलचं इथं बेसिकली म्हणणं आलेलं आहे. आय होप हा पण आर्टिकल तुम्हाला समजला असेल. म्हणजे मेन मुद्दे जे आहेत ते सांगितलेले आहेत. डन. आता 6 जमाती कोणता, तो परीक्षेला प्रश्न येणार नाही, कारण त्याचा परत एकदा कोर्टात वगैरे ते चॅलेंज नक्कीच केलं जाईल. ओके, डन. पुढे चला. 4 राज्यांचे रक्षण करणाऱ्या अरावलीला संरक्षणाची गरज का. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कालच्या लेक्चरमध्ये पण मी याबद्दल थोडीशी चर्चा केली होती, पण आज पण थोडासा परत एकदा आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. ओके, आता पहा, UPSC प्रिलिमला यामधून प्रश्न कसा येऊ शकतो, किंवा सरळ सेवा असू द्या किंवा अन्य एखादी एक्झाम, त्यामध्ये प्रश्न असा येऊ शकतो. पहा की अरावलीमध्ये सर्वात उंच शिखर हे कोणतं आहे, तर गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे, राजस्थान येथे आहे. ओके, राजस्थानमध्ये गुरु शिखर अरावलीचं उंच शिखर आहे. व पहा त्याची उंची आहे 1722. आता अगदीच तुम्ही म्हणाल की सर 1722 तर खूपच कमी आहे, व अगदीच बरोबर आहे, कारण हे वृद्ध माउंटेन आहे. म्हणजे सुमारे 200 कोटी वर्ष झालेली आहेत अरावली बनून. मग आता अगदीच वृद्ध झालेला हा माउंटेन आहे आपला. मग गुरु शिखर 1722 मीटर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पश्चिम घाटातील अन्नामुडी, पश्चिम घाटामधील सर्वात जास्त उंच शिखर कोणतं असेल तर अन्नामुडी आहे. त्याची उंची पहा 2695 मीटर आहे. तर हिमालयमधील कंचनजंगा, त्याची उंची आहे पहा 8586 मीटर. ओके, 8586 मीटर एवढी कंचनजंगाची उंची आहे. त्याच्यानंतर अन्नामुडी येथील 2695 एवढी आहे. म्हणजे वेस्टर्न घाटमधील अन्नामुडी याची उंची पहा 2695. प्लीज हे 3 थोडंसं लक्षात ठेवा, परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा UPSC प्रिलिमला जर म्हटलं तर त्यांनी डायरेक्टली काय करू शकतात, पहा जोड्या लावा असा प्रश्न विचारले जाऊ शकतात. व तुम्हाला माहितीच असेल की UPSCच्या जोड्या लावामध्ये थोडंसं इलिमिनेशन टेक्निक सध्याला तरी वर्क करत नाही आहे. या निमित्ताने थोडंसं याला पाठच करणं अपेक्षित आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. आता वापस येऊयात आपला अरावलीचा वाद काय आहे. तर पहा, 4 राज्यांमध्ये विस्तारलेल्या अरावली पर्वतरांगांच्या अस्तित्वाबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे प्रश्न विचारले जात आहेत. केंद्र सरकारला अरावलीमध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम करायचे आहे. मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी अरावलीचे नुकसान केले जात आहे. दिल्लीतील बिल्डर लॉबीचा फायदा करून दिला जाईल यासाठी राजस्थानमध्ये
आंदोलन केली गेली. ओके, मग आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारने कालच तुम्ही पाहिलात, म्हणजे आजची हेडलाईनच पहा तुम्ही, की अरवलीमध्ये कोणतंही खोदकाम नव्याने केलं जाणार नाही असं केंद्र सरकारने डायरेक्टली जाहीर केलेलं आहे. ओके, मग खोदकामला विरोध का होत आहे बेसिकली, तर पहा खाणींमुळे कोणते दुष्परिणाम होतील, तर हरियाणातील अरवलीमध्ये होणाऱ्या कायदेशीर खाणकामामुळे गेल्या दशकात चरखी, दादरी आणि भिवानी सारख्या जिल्ह्यांतील टेकड्या नाहीशा झाल्या आहेत. म्हणजे अगदीच खोदकाम केल्यानंतर टेकड्या नाहीशा होणारच आहेत. व जरी केंद्र सरकारने याबद्दल बॅन लावलेलं असेल, आता पहा हे तर झालं वैध खाणकामामुळे काय झालं, जे टेकड्या होत्या ना त्या नाहीशा झालेल्या आहेत, बरोबर. पण अवैध खाणकामाचं काय, तर अवैध खाणकामामुळे काय होत आहे पहा, तर कचरा वगैरे तिथं सोडला जात आहे किंवा कचरा पाण्यात टाकलं जात आहे, त्यामुळे पाणी पण दूषित होत आहे इथं बेसिकली. त्याच्यानंतर पर्वतश्रेणी तिथं नष्ट होत आहेत. ओके, त्यानंतर नद्या देखील कोरड्या पडत आहेत. का, तर कचरा तिथं टाकला जात आहे, बरोबर आहे. म्हणजे अगदीच पहा ना, आता हा पहा आपला डोंगर आहे व या डोंगरला आपण पोखरून पूर्ण टाकलं व आता हा जो भाग आहे हा कुठेतरी तुम्हाला टाकावाच लागेल ना. फक्त तुमचं जे मिनरल्स आहेत ते तुम्ही बाहेर काढता, बाकीचा तो तुम्ही भाग कचरा म्हणून बाहेरच फेकून देता ना. मग अगदी तशाच पद्धतीने पहा नद्या देखील तिथं नष्ट केल्या जात आहेत. ओके, मग हा पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मोठा जर धोका तुम्ही पाहिलात तर वाळवंटीकरण होत आहे. ओके, गंगा आणि सिंधू नद्यांच्या प्रदेशातील मैदानी भागाचे वाळवंटीकरण रोखण्यात अरवली पर्वतरांगा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ओके, अरवलीमुळेच पश्चिम राजस्थान पसरलेल्या थार वाळवंटाचा विस्तार हरियाणा, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात झालेला नाही आहे. याबरोबरच हवामान स्थिर ठेवणे, जैवविविधता राखणे व तिचे संवर्धन करणे आणि मुख्य म्हणजे भूजल पुनर्भरण या सर्व नैसर्गिक कामांसाठी अरवली अतिशय महत्त्वाचा आहे. आज देखील तो रद्द झालेला असला तरी खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. अन्यथा पहा ज्या नद्या आज तुम्ही पाहत आहात त्या डायरेक्टली वाळवंटीकरण त्यांचं व्हायला वेळ नाही लागणार. त्यामुळेच अगदी 100 मीटर्सची जरी म्हणजे सुप्रीम कोर्टाने 100 मीटरलाच मान्यता जरी दिली असेल की हे 100 मीटर जर असेल तर त्याला आम्ही पर्वत श्रेणीमध्ये त्याला घेणू. पण पहा जर तुम्ही खऱ्या अर्थाने याची आकडेवारी जर पाहिलात ना तर 0. कुठे गेला एकच मिनिट अरवली पर्वतरांगांमधील 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या भागाला पर्वत समजले जाणार नाही. या रांगेतील जवळपास 90% भाग 100 मीटरपेक्षा कमी उंचीचा आहे. एवढं म्हणजे भीषण तिथे आपल्याला परिस्थिती समजून घेता येईल. तर पहा किती 90% जवळपास जो प्रदेश आहे ना तो 100 मीटरपेक्षा खालीच आहे. मग जर केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने जर ही परवानगी दिली किंवा पर्वतच श्रेणी नाहीत ते 90% भाग मग डायरेक्टली काय केलं जाऊ शकतं पहा खाणकाम म्हणून तिथं उपयोगात येऊ शकते. कारण अरवली पर्वत वृद्ध झालेला आहे, वृद्ध झाल्यामुळे त्याची उंची घटलेली आहे. ओके, उंची घटल्यामुळेच काय होणार आहे त्याच्याकडे म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की 100 मीटरपेक्षा जर जास्त उंच असेल तर त्याला पर्वत मानू, त्याच्यापेक्षा खाली असेल तर नाही. मग अगदीच 90%पेक्षा जर मग या कंडिशनमध्ये जर सुप्रीम कोर्टाच्या कंडिशननुसार जर तुम्ही गेलात तर काय होणार आहे 90% भाग अरवली पर्वताचा आज घडीला 100 मीटरपेक्षा कमी उंचीचा राहिलेला आहे. मग अगदीच पहा केंद्र सरकारला याच्याबद्दल म्हणजे खूपच वाहवा आहे ना, त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे हे. पण असं होऊ नये यासाठीच राजस्थानमध्ये काय झाले होते, निदर्शनं झाली होती. ओके, पण आता द हिंदूची जर तुम्ही बातमी पाहिलात तर फक्त यामध्ये त्यांनी फायनलाइज्ड होईपर्यंत त्याला स्टे दिलेला आहे. मग हे दुर्दैव आहे, पण पाहूयात केंद्र सरकारला लवकरच जागेल व केंद्र सरकार पण नक्कीच पॉझिटिव्ह पावलं उचलेल याबद्दल आपण आशावादी नक्की आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी गरजेची दुसरी बातमी नाही आहे. पहा नेक्स्ट न्यूज आहे कर्करोग नोटिफिएबल डिसीज, सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस. पहा सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कॅन्सर याला तुम्ही नोटिफायबल डिसीज करावं याबद्दलची याचिका दाखल आहे ती. ओके, मग नोटिफायबल डिसीज जर झालं कर्करोग तर काय होणार आहे, तर पहा आज घडीला आपल्यावर सोशल मीडियावर वगैरे म्हटलं जातं ना की गोमूत्र कर्करोगावर उपचार वगैरे आहे असं सांगितलं जातं. मग त्याला तिथं काय केलं जाईल पहा, अशा काय म्हणू शकता अफवांवरती वगैरे तिथं बंदी आणली जाईल. त्याच्यानंतर कर्करोगाचा प्रत्येक रुग्ण ना त्याला तिथं लेखी स्वरूपामध्ये त्याची नोंद करावी लागेल. ओके, आज घडीला काय होतं फक्त आपली आकडेवारी जी आहे ती कर्करोगाबद्दलची ती आपण जी लॅन्सेनची स्टडी वगैरे आहे त्याच्या आकडेवारीनुसारच आपण सांगतो, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑफिशियल आकडेवारी वगैरे तिथे येत नाही. पण कर्करोगाला जर तुम्ही नोटिफायबल डिसीज केलात तर केंद्र सरकारवरती पण पहा तिथं ऑब्लिगेशन येतात की बाबा आपल्या या कर्करोगाला थोडं कमी करावं लागेल. मग यासाठी अगदीच केंद्र सरकार पण तिथं स्वतःचं बजेट लावून वगैरे काय करू शकेल पहा, की जसं TB मुक्त भारत म्हणत आहे अगदी त्याच पद्धतीने कर्करोग मुक्त भारत
भारत वगैरे इथे चालना नक्की मिळू शकते. मग यासाठी कर्करोगाला नॉटिफायबल डिसीज बनवावं यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल करण्यात आलेली आहे. अद्याप केंद्र सरकारने अद्याप याबद्दल उत्तर दिलेलं नाही आहे. ज्या दिवशी केंद्र सरकारने PIL बद्दल उत्तर देईल किंवा नोटिफायबल आम्ही करणार आहोत किंवा नाही, मग त्या दिवशी आपण पाहूयात. आत्ताच तुम्हाला याबद्दल जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता नाही आहे. पहा, ओके, फक्त ही न्यूज मेकिंगमध्ये आहे, म्हणजे बनत आहे असं तुम्ही लक्षात घ्या. पुढे पाहूयात आपण की केंद्र सरकार याबद्दल पॉझिटिव्ह जातं की निगेटिव्ह जातं. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट आहे आजचा द हिंदूमध्ये पण पहा 1-2 महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या पाहूयात आपण. ढाका ब्रेसेस फॉर रिटर्न ऑफ BNP लीडर अहेड ऑफ पोल्स. आता अगदीच तुम्ही मागचं 1-2 दिवसापूर्वीचं माझं न्यूजपेपर अनालिसिस पाहू शकता. त्यामध्ये मी म्हटलेलं होतं की परत तीच चूक बांगलादेश करत आहे की काय, तर आता सध्याला तशाच पद्धतीने वाटत आहे. पहा, आज BNP लीडर म्हणजे सुपुत्र खालेदा जिया यांचे सुपुत्र लंडनहून बांगलादेशमध्ये उतरणार आहेत. मग पाहूयात त्यांनी कशा पद्धतीने आता स्पीच वगैरे देतील, कारण फेब्रुवारीमध्ये बांगलादेश येथे इलेक्शन आहे व तेथील जे शेख हसीना यांची पार्टी अवामी लीग होती त्याला बॅन करण्यात आलं आहे. मग आता इथं परत एकदा एकच पार्टी काय करणार आहे, इलेक्शन लढणार आहे. यामुळे अगदीच डेमोक्रेसी आहे का, आता हा निर्णय ते तुमच्यावरच सोपवत आहे. पहा मी, ओके, पण प्रश्नचिन्ह बांगलादेशबद्दल खूप सारे आहेत. डन, पुढे जाऊयात आपण. येथे आपल्यासाठी ही बातमी आपण पाहिलेलीच आहे. वेटिंग 100 किलोग्रामचे आपण उपग्रह, अमेरिकेचे उपग्रह इस्रोद्वारा अवकाशात सोडण्यात आलेले आहेत. डन, पुढे चला. नेक्स्ट बातमी आहे तेलंगणा लाईकली टू गेट 5 मोर GI टॅग्स सून. ओके, तेलंगणाला लवकरच नवीन 5 GI टॅग्स मिळणार आहेत. आता यामध्ये पहा तुम्ही नारायणपट ज्वेलरी मेकिंग, हैदराबाद पर्ल्स, बंजारा ट्रायबल ज्वेलरी, बंजारा निडल क्राफ्ट अँड बैटिक पेंटिंग्स याबद्दल त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. व याच्यापूर्वी पहा करंटली तेलंगणा हॅज 18 GI टॅग प्रोडक्ट. ओके, तेलंगणाजवळ आज घडला जर तुम्ही पाहिला तर 18 GI टॅग प्रोडक्ट आहेत व लवकरच त्यांना 5 प्रोडक्ट मिळवले जातील. मग 23 तिथं होणार आहेत. आता जर 5 प्रोडक्ट GI टॅग त्यांना मिळाला ना तर प्रिलिम UPSCसाठी खूप महत्त्वाचा हा पॉईंट असणार आहे. ओके, पूर्व परीक्षा UPSCची असू द्या किंवा CAPF CDS परीक्षेला पण ही खूप महत्त्वाचे पॉईंट असतील. आता फक्त सध्याला त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. पाहूयात, थोडंसं थांबा, ही न्यूज जर कन्फर्म झाली ना तर त्यावेळेस आपण याबद्दल चर्चा नक्की करूयात. तत्पूर्वी आता हे जे 18 GI टॅग्स आहेत ना ते एकदा प्लीज पाहून घ्या. पोचमपल्ली, त्यानंतर पोचमपल्लीची इकात आहे पहा, आदिलाबादचा डोकरा, वारंगळचं दरीज आणि पुतकपका तेलियाचा रुमाल आहे. तंदूर रेड ग्राम, थोडंसं प्रोनाऊन्शियल तुम्हाला हे होतील पहा, त्यामुळे प्लीज शक्य झालं तर तुम्हीच हे वाचून घ्या, कारण मी फास्टमध्ये वाचत असताना प्रोनाऊन्सिएशन वेगळं होऊ शकतं. त्यासाठी प्लीज हे 18 जे GI टॅग्स आहेत ना ते खूप मस्त आहेत. प्लीज थोडंसं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. डन. त्याच्यानंतर राईट टू वर्क. काल आय होप तुम्ही न्यूजपेपर ॲनालिसिस कालचं पाहिलं असाल, त्यामध्ये आपण विस्तृतरित्या ही योजना पाहिलेली आहे की 1971 पासून ते 2025पर्यंत त्या कायद्याचं काय म्हणू शकता उदय कशा पद्धतीने झालेला आहे व महाराष्ट्राचा यामध्ये रोल कसा राहिला हे तुम्ही नक्कीच खालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर पुढे टेक्स्ट आणि कंटेक्स्ट. नेम्स अपिअरिंग मोर दॅन वन्स इन ठाणेज इलेक्टोरल रोल्स. पहा, ठाणे इलेक्टोरल रोल म्हणजे ठाण्याची जी मतदार यादी आहे त्यामध्ये 85,000 नावे दुबार आहेत. ओके, दुबार किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस आहेत. आता अगदीच हे कमिशनरने मान्य केलेलं आहे. डन. त्याच्यानंतर प्रिव्हलन्स ऑफ माउथ कॅन्सर इन इंडिया लिंक टू अल्कोहोल 11.3% जो रेट आहे, ओके, पर्सेंटेज, एवढे दर म्हणजे अल्कोहोलमुळं माउथ कॅन्सरचे होत आहेत. 11.3% दर आहे पहा. ओके, तर कॅन्सर का गरजेचं आहे नॉटिफायबल डिसीज करणं ही आकडेवारी तुम्हाला पाहून लक्षात येईलच. ओके, म्हणजे दारू प्यायल्यामुळे 11.3% व्यक्तींना माउथ कॅन्सर तिथं बेसिकली झालेला आहे. आय होप ही पण आकडेवारी समजलेली असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. व्हाय मॅन्युफॅक्चरिंग हॅज लॅक्ड इन इंडिया. आता हा जो आर्टिकल आहे ना, बेसिकली हा आर्टिकल एका पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. राहुल मेनन सरांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. चांगली गोष्ट आहे, म्हणजे बेटर आहे आर्टिकल. पण जे पुस्तकाचं नाव आहे पहा, अरविंद सुब्रमण्यम यांनी लिहिलेलं आहे. अ बुक 6th ह्युमॅनिटी. ओके, अरविंद सुब्रमण्यम सरांनी त्यांचं पुस्तक आहे पहा 6th ह्युमॅनिटी. हे पुस्तकाचं नाव प्लीज लक्षात ठेवा तुम्ही. 6th ऑफ ह्युमॅनिटी कोणाचा आहे? अरविंद सुब्रमण्यम. अरविंद सुब्रमण्यम सर कोण होते? भारत देशासाठी त्यांनी पहा चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून काम केलं आहे 2014 ते 2018 दरम्यान.
व अशाच पद्धतीने पहा म्हणजे सुब्रमण्यम किंवा आणखीन एक दोन नावं आहेत जी की मिळते जुळते आहेत. 2019-20 त्यानंतर 20 ते 24 अशा पद्धतीनेच त्यांनी काम केलं आहे, त्यामुळे ही नावं लवकर लक्षात राहतात. तर पहा अरविंद सुब्रमण्यम सर यांनी हा आर्टिकल बेसिकली लिहिलेला आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. ओके, मग पुस्तकामधून त्याचं एक्स्ट्रॅक्ट राहुल मेनन सरांनी केलेलं आहे. सांगायचा उद्देश काय आहे मला, तर त्यांनी 2014 ते 18 दरम्यान ज्यावेळेस चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होते ना, त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीने बोलले नाहीत. पण ज्यावेळेस त्यांनी पद सोडून गेले ना, त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियावरती थोडीशी टीकास्त्र केल्यासारखं आपल्या या आर्टिकलमधून दिसत आहे. आता अगदीच जर तुम्ही द हिंदू रेग्युलर रीडर असाल तर तुम्हाला माहिती आहे की द हिंदू थोडंसं गव्हर्नमेंटच्या विरोधात जातं. अगदी त्याच धर्तीवर हा आर्टिकल आलेला आहे. पण यातील महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. यामधील महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर डच डिसीज. ओके, डच इफेक्ट किंवा त्याला तुम्ही डच डिसीज पण म्हणू शकता. आता हे डच डिसीज काय आहे, परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा UPSCला की टर्म डच डिसीज ही कोणाशी संदर्भात आहे. तर अगदी एक आजार आहे का कोणता, की ही इकॉनॉमिकची कन्सेप्ट आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ही इकॉनॉमिकल कन्सेप्ट आहे डच डिसीज. ओके, त्याला आपण नेक्स्ट पेजवरती असं म्हणजे खुले जागेमध्ये पाहूया. तर पहा हे डच डिसीज ना 1960ची एक कन्सेप्ट आहे. ओके, नेदरलँडमध्ये नैसर्गिक खनिजाचे साठे सापडले. पहा नैसर्गिक खनिजाचे साठे सापडल्यानंतर अगदी हा आता काम करूयात नेदरलँडऐवजी आपण काय म्हणूयात, हा आपला प्यारा भारत आहे. ओके, प्यारा भारतमध्ये बिहार घ्या. बिहारमध्ये आपल्याला काय सापडले पहा, खनिज तेलाचे साठे सापडले. खनिज तेलाचे साठे सापडल्यानंतर सगळेजण काय करतील पहा, आपल्या देशामध्ये जे दुसऱ्या देशात जे परकीय गुंतवणूक आहे ना ती जास्त वाढायला लागेल. का तर बिहारमध्ये साठे सापडलेत. मग बिहारमध्ये साठे सापडल्यानंतर अगदीच तिथं एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके, मग एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी जी मशिनरी असेल ती मशिनरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला लगेच प्राप्त होणार आहे का? आपल्याजवळ लगेच आज खनिज तेलाचे साठे सापडले की लगेच उद्या माझ्याजवळ मशिनरी आली का? तर होऊ शकणार नाही ना. तेवढं कॅपिटल कुठं आहे किंवा तेवढी इन्व्हेस्टमेंट कुठं आहे आपली. मग ती तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पण होईल. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करेल तर अगदी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेईल किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट वगैरे घेईल. म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये काय येईल, पैसा येईल, इन्व्हेस्टमेंट येईल. मग इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर काय होईल पहा, आपल्याकडे कॅपिटल जमा होईल. कॅपिटल म्हणजेच काय, मशिनरी वगैरे लागतील तिथे खनिज तेल वगैरे बाहेर काढण्यासाठी. बरोबर आहे. मग मशिनरी तिथं आल्यानंतर कॅपिटल भारतामध्ये येईल. मग तीच पहा आपल्या देशाची जी इकॉनॉमी आहे ती बूम तर नक्कीच होईल. पहा बूम नक्की होईल. मग आपले बिहारमधील जी जनता आहे त्यांच्या हाताला लगेच तिथल्या तिथंच काम वगैरे प्राप्त होईल. बरोबर आहे. ही इथपर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने चालू होतं. पहा म्हणजे दुसऱ्या देशातून डॉलर वगैरे येतील, आपल्या देशामध्ये परकीय गुंतवणूक वगैरे येईल व इकॉनॉमी बूम झाली. पण जे बिहारमधील जे मजदूर वर्ग आहे ते काय करणार आहे, फक्त सगळेजण त्या खनिज तेलाचे साठे किंवा खनिज तेल एक्स्ट्रॅक्ट करण्यामध्ये लागेल तिथे. बरोबर आहे. मग याच दरम्यान शेतीकडे लक्ष देतील का कोणी, तर बिलकुल देणार नाहीत ना, कारण त्यांना पगार तिकडे जास्त मिळत आहे. शेतीमध्ये पगार वगैरे तसं मिळत आहे का, तर बिलकुल नाही. मग सगळेजण फार्म वगैरे सोडून डायरेक्टली बिहारमध्ये जातील व तिथूनच पैसा जास्त ते उत्पादन करतील. पण ज्यावेळेस अगदी 1-2 वर्ष आपल्याकडचे जे सध्याला अन्नधान्याचे साठे ते पुरतील, पण त्याच्यानंतर काय, तिसऱ्या वर्षापासून आपल्याला काय अन्नधान्य तिथं साठा काय होईल पहा, कमी होत जाईल. ओके, व अन्नधान्याचे जे साठे आहेत, मग अन्नधान्य खरेदीसाठी आपल्याला काय करावं लागेल, जे त्यांनी पैसा कमवलेला आहे पहा तो पैसा त्यांना दुप्पट तिप्पट रुपयांनी काय करावं लागेल, अन्नधान्य विकत घेण्यासाठी खर्च करावा लागेल. मग हेच काय आहे तर डच इफेक्ट आहे. म्हणजे एखादी गोष्ट किंवा नैसर्गिकरित्या सापडलेल्या गोष्टीमुळे जर तुम्ही जास्त तिथे भरभराटी सापली, इकॉनॉमी वगैरे बूम झाली व नैसर्गिक अन्य गोष्टी म्हणजे अगदी आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मिळवण्यासाठी जर तुम्हाला खर्च जास्त करावा लागत असेल तर तिथं काय आहे, डच इफेक्ट होतो. तो हे नेदरलँडशी संदर्भात कन्सेप्ट आहे. 1960-1959 मध्ये तिथे अशाच पद्धतीने इकॉनॉमीसाठी एक बूम मिळालेलं होतं. पण बूम मिळाल्यानंतर तेच त्यांच्यासाठी पहा एक अभिशाप तिथं ठरलेला होता. आता याच कन्सेप्टला थोडंसं मी विस्तृतरित्या जर सांगायचं जर म्हटलं तर पहा, आता अगदी तुम्ही जर बिहार पाहिलात, बिहार असू द्या किंवा झारखंड असू द्या, या प्रदेशामध्ये माइन्स किंवा अगदी नैसर्गिकरित्या त्यांच्याजवळ भरपूर काही साधनसंपत्ती आहे. बरोबर, निसर्गाने दिलेली तिथं साधनसंपत्ती भरपूर आहे. पण त्यांच्या विकासामध्ये अडथळा तीच साधनसंपत्ती निर्माण करते. पहा अगदी तुम्ही पहा ना, बिहारमध्ये गौतम बुद्ध, ओके, तिथून सुरुवात झालेली आहे बिहारची. म्हणजे अगदी त्यांच्याजवळ साधनसंपत्ती पण भरपूर काही आहे, पण त्यांच्यासाठीच ती शाप ठरली. कसं तर अगदी संपूर्ण इंडस्ट्रीज वगैरे तिथं आल्या. मान्य आहे, आपण काय म्हणतो की इंडस्ट्री वगैरे आल्यानंतर ग्रोथ भरपूर होते एखाद्या प्रदेशाची, जसं महाराष्ट्र आहे. ओके, दळणवळणाचे साठे वगैरे आल्यानंतर सर्व काही होतं, परंतु तसं नाही. कारण
जे शेतकरी वगैरे आहेत त्यांच्या जमिनी तिथं बळकावल्या जातील. जमिनी बळकावल्यानंतर अगदी त्यांच्याजवळ लेबर म्हणून काम करण्याशिवाय दुसरा पर्याय तिथं नसतो पहा. त्याचसोबतच पहा, माईन्स जर आल्या तर तिथं त्यांच्या हेल्थवरती परिणाम नक्कीच होतात. जसं ओडिसामध्ये आहे, ओडिसा येथील लोहच्या खाणी ज्या पाहिलात तुम्ही, तर तेथील जर परिस्थिती पाहिल्यानंतर पहा, अगदी जे तेथील स्थानिक आदिवासी आहेत त्यांना फुफ्फुसाचे आजार अगदीच मोठ्या प्रमाणात होतात. ओके, म्हणजे हेल्थवरती पण तिथं सिव्हिअर इम्पॅक्ट पडतं. मग अगदी त्याच धर्तीवर पहा, आता अगदी इथे यांनी काय म्हटलेलं आहे, आता ही जी केस स्टडी झालेली आहे, ओके, ही झालेली आहे बेसिकली 2000मध्ये आपल्याकडे सर्व्हिस सेक्टर आलं किंवा IT सेक्टर बूम करण्यात आलं. ओके, IT सेक्टर भारत देशामध्ये आलेलं आहे, मान्य आहे. मग IT सेक्टर आल्यानंतर अरविंद सुब्रमण्यम सरांचं म्हणणं काय आहे की IT सेक्टरला आपण जास्तच वाहवा वगैरे केलेली आहे. त्यामुळे आज घडील पण पहा, सॉफ्टवेअर वगैरे आपण निर्यात करतो, बरोबर आहे. सॉफ्टवेअर निर्यात केल्यानंतर किंवा अगदी आपल्याकडले जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स वगैरे आहेत ते अगदी USA मध्ये पण आहेत किंवा आपल्या भारत देशामधून पण सॉफ्टवेअर निर्यात तिथं बेसिकली केले जातात. पण सॉफ्टवेअर निर्यात केल्यानंतर आपल्याला एक चालना मिळाली, पण तीच बेसिक ज्या गोष्टी आहेत ती खरेदी करण्याला तिथं रुपया आज काय झालेला आहे, कोलमडला आहे. ओके, तर त्याचं नेमकं कारणच ते झालेलं आहे, असं डच इफेक्ट बेसिकली तिथं सांगतं की आपण एकीकडे म्हणतो ना, आपलं एकदम भरभराटीस आल्यानंतर पैसा वगैरे भरपूर मिळाला, पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट जर पाहिले किंवा डच डिसीजनुसार जर लॉंग टर्म इफेक्ट पाहिले ना, तर त्याला आपल्याला पुन्हा काय मिळणार आहे पहा, आपल्या जे बेसिक नीड्स आहेत ना, त्या आपण गरजा आपण त्या पैशामध्ये पूर्ण करू शकत नाही. मग तीच जो तुम्ही पहिल्यांदा तुम्ही एक वाहवा म्हणत होता ना त्या गोष्टीला, तेच पुन्हा गोष्ट जाऊन पुढे काय होणार आहे पहा, ते आपल्यासाठी थोडंसं शाप ठरणार आहे. ओके, तर या पद्धतीने हे आर्टिकल किंवा डच इफेक्ट तुम्ही समजून घेऊ शकता. आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल. बाकी याच्या पुढे परीक्षेला प्रश्न मेन्समध्ये नाही विचारणार, पण प्रिलिमला डच इफेक्ट कशा संदर्भात आहे किंवा डच डिसीज म्हणजे काय हा प्रश्न नक्की येऊ शकतो. व मी म्हटलं ना की अरविंद सुब्रमण्यम जेव्हा चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीने निगेटिव्ह कमेंट इंडियन इकॉनॉमी संदर्भात केली नाही. त्यांनी अगदीच जी भारतीय इकॉनॉमी आहे ती बूम करत आहे अशाच पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. किंवा अगदीच नुकतेच पण रिटायर झाले चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांची पुस्तकं तुम्ही रीड करू शकता. त्यांनी पण तेच सांगितलं होतं की आपली भारतीय इकॉनॉमी खूप बूम करत आहे, पण ज्यावेळेस ते रिटायर होतात ना त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या थोडंसं स्टेटमेंट त्यांनी अगेन्स्ट देण्याचा प्रयत्न करतात. पण हे आपल्यासाठी गरजेचं नाही. सध्याचे जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत ते काय म्हणत आहेत आपल्या इकॉनॉमिक संदर्भात, ते इकॉनॉमिक सर्वे आल्यानंतर नक्कीच सांगू शकतो आपण. ओके, 31 जानेवारीला येईल इकॉनॉमिक सर्वे यावर्षीचा, त्यावेळेस आपण याबद्दल विस्तृत चर्चा करूयात. आता सध्याला जास्त आवश्यकता नाही आहे डीप जाण्याची, फक्त हा प्रिलिमला विचारला जाणारा प्रश्न आहे हे आपण समजून घेतलं आहे. आय होप लोकसत्ता आणि द हिंदू अगदी योग्यरित्या समजलेलं आहे. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.